वाकड येथील नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती जुलमी प्रशासन व जुलमी राज्य शासनाच्या विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब डोंगरे यांनी उपस्थित सर्व जनसमुदायासमोर केलेल्या विविध मागण्यांचा आढावा घेण्यासाठी पाहूया सविस्तर बातमीचा आढावा। आणि सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि नामदेवराव जाधव साहेबांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। रावसाहेब डोंगरे साहेब आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। भूपुरुषांना महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो। मित्रांनो 14 तारखेला 14 मेला पालिका प्रशासन आणि पीएमआर यांच्या संयुक्त विद्यमानानं जो नवीन पारुखारोगाने विकसित केलेला आहे आणि या आराखड्यामध्ये मित्रांनो वाकडमधील खेळगावमधील बरेच घराचे रस्त्याचे खूप मोठे प्रश्न उद्भवलेत मित्रांनो। सर्व नंबर 76, 77, 78, 79 याच्यामधून सर्वसामान्यांच्या घरावरून किती जातोय मित्रांनो। मला सांगा मित्रांनो, जर 1972 ला प्राधिकरणाने जागा एक्वायर केल्या, त्याच्यावरती मूळ मालकाला प्लॉटिंग केलं आणि आमच्या भोळ्या भावड्या जनतेनं गोरगरीब जनतेनं पैसा जमा करून स्वतःचं घर घेतलं, त्याच्यावर छोटंसं घर बांधलं। रिक्षा तसं पालिकेला मी टॅक्स भरतो, पाणी पैसे भरतो, सगळ्या प्रकारचे टॅक्स देतो। हे सगळं देत असताना मग घर आमचं अनलिगल होतं, आमचे आरक्षणात जागा होत्या, त्यावेळेस पालिकेला झोपली होती का, प्रशासन झोपलं होतं का, त्यावेळेचे सत्ताधारी झोपले होते का? मग आम्हाला तुम्ही सगळ्या प्रकारच्या नागरी सुविधा देता आणि अचानकच आमच्या डोक्यात दगड घालता, हा कोणता न्याय? मग त्यावेळेस पालिका प्रशासन सर्वे करते, साहेब तुमच्यापर्यंत आवाज आला पाहिजे, आयुक्त साहेब कान लावू का? आमच्या घरावरून रस्ता टाकताना तुम्ही सर्वे केला का? हॉटेलमध्ये दारू पिऊन सर्वे केला का? तिथं घरं नव्हते का आमचे? जर आमचे घरं असताना जर तुम्ही सर्वे करून विकास जरूर करा, विकासाला आमचा विरोध नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या घरात जोडून जर विकास होत असेल तर अशा विकासाचा आम्ही धिक्कार करतो। हे कोणी तालीवर नाहीत, हे कोणी धंदे नाहीत, यांचं टीजवर हाताचं पोट हे धरण्यासाठी रोज कुणातरी दारा जाते, छोट्या मोठ्या कंपनी जाते, पै करून कष्ट करून घर बांधले आणि हे घर तुम्ही उद्ध्वस्त करायचे स्वप्न बघतात। आम्ही असं होऊ देणार नाही। आमच्या मागण्या काय? बाबासाहेब आमचे बाबासाहेब आमच्या मागण्या, आमच्या घरावरून जो डीपी जातो तो तात्काळ रद्द झाला पाहिजे। आमच्या नव्या मागण्यानं कष्ट करून जे घर बांधलंय, आता काही लोकांकडे इंडस्ट्री आहे पण नंतरच्या खरेदी डॉक्युमेंट झाले, त्यांच्याकडे फक्त नोटरी डॉक्युमेंट आहे, ज्यांच्याकडे टॅक्स आहे, ज्यांच्याकडे लाईट बिल आहे, जो पानपट्टी बसतो, अशाला एक प्रॉपर्टी कार्ड द्या, ही प्रमुख मागणी आहे आमची। महात्मा नगरमधून एसआरएचा जो प्रोजेक्ट चाललाय मित्रांनो, तिथलं प्रत्येक संबंधितांना त्या लाभार्थ्यांना घर द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। केळगाव मधून 50 मीटर जो डिपी जातो तो 24 मीटर करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। या एकंदरीत मागण्या घेऊन आम्ही प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या त्या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, घर आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। आम्ही तळमळीनं कष्ट करून दिन रात्र परिश्रम करून घर बांधलं। एकीकडे सांगता पंतप्रधान असू शकेल तुम्हाला घर देऊ आणि आमच्या घरं पाडता आणि अशा घरात पाडून तुमचा संसार नीट होईल का? आमचा सरकार घेऊन तुम्हाला काय होणार आहे? अशा भांडवल शासनाचं प्रशासनाचं करायचं काय? तुम्हाला जाऊन विचारतोय, अशा माणसाला मत देणार का? रात्री तुम्ही डीपी टाकला, रात्री तुम्ही आराखडा तयार केला, आयुक्त साहेबांना माझा प्रश्न आहे, साहेब तुम्ही गुगलवर सर्वे केला होता का प्रशासन
आहे. अहो आमचे घर आहे, गेली 25 वर्षापासून आम्ही लेकरं बाळाला घेऊन राहतो. मग हे जर तुम्हाला दिसत नाही तर मग तुम्हाला बिल्डर नाहीत का दिसत? तुम्हाला मोठमोठे लोक दिसत नाहीत का? अरे मजुरी करून घराच्या माणसाला तुम्ही घरं पाडताय आणि आम्हाला सांगता आम्ही विकास करतो. अरे अशा विकासाचा आम्ही धिक्कार करतो. माझ्या माता मावल्यांना एकच माझी विनंती आहे, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही साहेब, तोपर्यंत आम्ही तुम्ही हलणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. तुम्ही सत्तेत आहात, पण आम्ही जनता आहोत. जे जनता ठरवते तेच करते. लक्षात ठेवा, आमचं घर आम्ही वाचवणार, हा तुमचा परोपकार करा. आम्हाला कदापि मान्य नाही. आज आमच्या भोळ्या बाबड्या जनतेचे हजारो लोकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. अनेक लोक बेघर होणार आहेत. काही लोकांना कामं नाहीत. या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही लक्षात घ्या भावांनो आणि बहिणींनो, माझं लांबच चाललेलं भाषण इथंच थांबवतो. अशा जुलमी सरकारचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? अरे हल्ला बोल, हल्ला बोल. आयुक्त साहेब, आमच्या मागण्या जरूर मान्य करा. आमच्या तळमळीची विनंती, आमची रिस्पेक्ट आहे तुम्हाला. तुम्ही आमच्यावर नक्कीच दया करा अशी अपेक्षा व्यक्त करतो.